गाढव जरी पाळीव प्राणी असला तरी कुत्रा किंवा घोड्यासारखी बडदास्त त्याच्या वाट्याला येत नाही. ओझं वाहनं त्याच्या नशिबी. अगदी निरुपद्रवी असणारा हा जीव आज मात्र संकटात सापडला आणि त्याचमुळे सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयालाच त्याची दखल घ्यावी लागली आहे. वाघ धोक्यात, सिंह हद्दपार, चित्ता नामशेष आणि आता गाढव सुद्धा संकटात. वाघ, सिंह, चित्ता या जंगलातल्या राजबिंड्या प्राण्यांचं अस्तित्व कधीच धोक्यात आलंय. पण शहरात राहणाऱ्या आणि गरीब बिचाऱ्या गाढवावर सुद्धा तेच संकट ओढवलंय हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पाठीवरचं ओझं मुकाट्यानं वाहणाऱ्या आणि उकिरड्यावरचं खाऊन उकिरड्यावरतीच गडाबडा लोळणाऱ्या गाढवावर दुर्मिळ होण्याची वेळ आली आहे. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण राज्याच्या पशुसंवर्धन खात्यानंच ही धोक्याची घंटा वाजवली आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारीचे उपाय योजण्याचे आदेशही दिले आहेत. 2007च्या गणनेनुसार राज्यात 32,070 गाढवं होती, पण 2012च्या गणनेनुसार त्यांची संख्या 29,135 वर आली आहे. गाव शहरामध्ये उकिरडे फुंकताना कधी काळी हमखास दिसणारी ही गाढवं आता नजरेस पडत नाहीत. पण आता एकूणच त्यांचा वापर कमी झाल्यानं त्यांच्या संपत चाललेल्या अस्तित्वाची जाणीव कुणाला होण्याचं काहीच कारण नाही. आपल्याकडे मूर्ख माणसाची किंवा सांगकाम्याची तुलना गाढवाशी केली जाते, पण अमेरिकेत मात्र डेमोक्रॅटिक पक्षाची निवडणूक निशाणी गाढव आहे. काही देशात कॅन्सर आणि इतर आजारांवरच्या उपचारांसाठी गाढवाचं रक्त किंवा कातडी वापरली जाते. बेसुमार ओझी वाहिल्यानं गाढवाचा लवकर मृत्यू होतो ही बाब खरी असली तरी त्यांच्या वाढत्या कत्तलीवर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुणाच्या अध्यात्मध्यात नसणाऱ्या आणि पाठीवर देतील तेवढं ओझं मुकाट्यानं वाहणाऱ्या गाढवानं कुणाचं घोडं मारलंय म्हणून त्याच्यावर आज ही वेळ यावी. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.